कोणाला बसायचं? डुकडुक. घे घे तुला. हा जा. मी नाही बसणार. मध्ये कोणाला बसायचं? मला मग चल बस. तुला नाही, होत मागं ना? बसते. नाही, मला उलटी थोडंसं होईल तुला. बळबळ म्हणूनच मध्ये बस. मध्ये बसल्या नाही होत माग. 2,000 years later. गणपती बाप्पा मोरया. मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ। अरे बेटे तुझे थकान नहीं लग रही क्या? गाईज आम्ही इथे आलेलो आहोत आणि इथं त्यासाठी गाडी थांबली तर इथं यांचा मेकअप सेशन सुरू झालेला आहे. तर इकडं बघा पहिल्यांदा हे 2 नंबर हे इकडं मध्ये बघा पुऱ्याच बनवून निघतात बाहेर. नाही मी पण नाही केलं. हे बघा पावडर आमचा हनुमान स्मार्ट हनुमान. आम्ही इथं नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत. Hi guys, we are come here to go to the I don't know where we are going, but we are going and with us. जलवा है हमारा. My English is so poor, but still I'm trying. मेरी तरह गरीब है मेरी अंग्रेजी. Yeah, but we are enjoying our trip. तर तुम्ही हा पाहू शकता जीवदान फोर्ट. तुम्ही येऊ शकता. तर इथं हा डोंगर खूप उंच आहे आणि असं वाटतं की ढग असे त्या डोंगराला असे धडकतात. इथं येण्यासाठी आम्ही लय स्ट्रगल घेतले. तुम्ही काय असे स्ट्रगल घेऊ नका. कुछ भी हे नाही इग्नोर करा. तर इथून गेट आणि आम्ही लवकर जात आहोत रिव्हर्स वॉटरफॉल कडे. तर इथं बाळ वाव. तर बघू शकता इथला व्ह्यू. आलेलो आहोत. तर हे बघू शकता जीवदान फोर्ट पूर्ण प्रकारे काहीच दिसत नाहीये एवढं उंच असून सुद्धा. तिकडून म्हणती ते आमची इंग्लिश कम्युनिकेटर समोर गेलेली आहे आणि आमचे ड्रायव्हर काकाच आमचे गाईड आहेत. तेच आम्हाला गाईड करत आहे. हे आमचा हनुमान नाही चाललो आणि आमची ही हाल आहे. तर हे बघा या चला बाय बाय. तर वॉटरफॉलला जाऊन भेटू आता. रिव्हर्स वॉटरफॉल आलेला आहे. हे आहे ऋतुजा पडची. तर हे बघा एकदम असं सुंदर वातावरण. वो रास्ते से आए हम इनकी वजह से रास्ते से ये उल्टा से. तर आज हवा नसल्यामुळे धबधब्यातलं पाणी काही रिटर्न येत नव्हतं. तरी पण हा व्ह्यू खरंच खूप सुंदर होता. काढले
पूर्ण धुकी गेलेली आहे. हा जीवदान फोर्ट, परत इथं रिव्हर्स वॉटरफॉल, इथं धबधबा आहे छोटासा जिथं आम्ही ओले झालो. त्याच्यानंतर हे धुकं आणि ढग आहे ते, आणि सध्या आपण डोंगरावरती आहे ना, तर हे खालचं बघा, म्हणजे आपण एवढ्या उंचीवरती आहे. परत इकडं फोटो वगैरे काढण्यासाठी जागा आहे. फिरणं झालेलं आहे आमचं, तर आम्ही आता थेट निघालो नाणेघाटला. तर इथं आम्हाला एक माकड दिसलं. ते माकड आहे का वानर आहे माहीत नाही, कारण दिसत तर माझ्या फ्रेंडसारखंच होतं. तर ऊन लागत असल्यामुळे आम्ही ट्रेकिंग नव्हती केली. तर हे बघा, इथं एक छोटंसं मंदिर दिसतंय. त्याच्यानंतर सर्वात धोक्याची जागा मला थोडीशी इथली वाटत होती. तर धोक्याची याच्यामुळे, कारण इथं चालता येत नव्हतं पहिली गोष्ट, तरी इथं रस्ता चांगला नव्हता आणि समोर एकदम खोल दिसत होतं, त्यामुळे डोळे फिरत होते. तर आता सर्वजण थकले होते आणि भूक पण लागली होती सर्वांना. मग आता आम्ही जायचा प्लॅन केला. तर इथं खाण्यासाठी पण इथं खूप महाग देत होते, कारण त्यांचं म्हणणं असं होतं की ते सर्व सामान जुन्नरवरून आणतात, म्हणून 5चा चिप्स पॉकेटसुद्धा त्यांनी 7ला देत होते. वन टू थ्री, बाय बाय नाणेघाट. तर इथं सर्वांची हालत बघा, सर्वच थकले होते, काही जण तर झोपी पण गेले. तर परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन म्हणल्यासारखं एकदम पैसे फेड असं जेवण झालं होतं आमचं. तर अशा प्रकारे आमची ट्रिप ही सेफली सक्सेसफुल झालेली आहे आणि आम्ही सेफली सर्वजण हॉस्टेलवरती आलो. तर गुड बाय.